हरी वैकुंठीचा हरी वैकुंठीचा वैकुंठीचा हरी वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी ताना यशोदेच्या घरी रंगत से हांग रंगत से हांग ताना यशोदेच्या घरी हे ताना यशोदेच्या घरी 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 ताना यशोदेच्या घरी रांगत अंगणी रांगत से हा अंगणी जावळाची वेणी वेणी माता माता जावळाची माता जावळाची रे ना माता जावळाची वेणी जावळाची वेणी रे रागत से हांगनी रागत से हांग विठ्ठला
शारदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव बाबूजी ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज पवन सूत हनुमान प्रभु रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान धर्मवीर संभाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज नमः पार्वते पते हर 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 भारत माता की गौ माता की सनातन धर्म की श्री गुरु जोग महाराज की वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी रांग तसे हा अंगणी माथा जावळाची वेणी पायी पैंजन आणि वाळे हाती नवनीताचे गोळे रांग तसे हा अंगणी माथा जावळाची वेणी धन्य यशोदा ती माय दाशी जनी वंदी पाय रांग तसे हा अंगणी माथा जावळाची वेणी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम सरे चरण संताचिया सरे चरण संताचिया चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसरो कृपादाने कथेचा विसरो कथेचा विसरो कृपादाने कथे बालाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका गुरुनी या कर चरणी ठेवितो जोडून आकर चरणी ठेवितो माथा ठेवितो माथा परिसावे विनंती माझे पंढरीनाथा परिसावे विनंती माझे पंढरीनाथ जोडून आकर चरणी ठेवितो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथ हे जोडून आकर चरणी ठेवितो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथ विनंती माझी पंढरीनाथ पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरा पीठनिलयी सरस्वती नमस्तुते विठ्ठल 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 आता वैवासित पावनाति भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवाशित लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसतसो परम विख्यातु जो जान ब्रह्मयाचा सुतु नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी
तया छत्रपतीची या चरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठल विठ्ठल अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती शिव वैकुंठीचा रे तान्हा यशोदेच्या घरी रांग तसे हा अंगणी माथा जावळाची वेणी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य साध्वी जनाबाई यांचा कालापर प्रकरणातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विढाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग गंगाखेड निवासी साध्वी जनाबाई या माऊलीचा अभंग आहे. वारकरी संप्रदायातलं फार मोठं टोकाचं रत्न जनाबाई. या अभंगाद्वारे आईसाहेब नमूद करतात वैकुंठाचा हरी यशोदेच्या घरी आहे. ताना यशोदेच्या घरी कसा आहे रांग तसे हांगणी माथा जावळाचे वेणी चिमुकलाय रांगाय लागलेला आहे डोक्यावर सुंदरशी जावळ आहेत अलंकार सांगितले पायी पैंजण आणि वाळे हाती नवनीताचे गोळे. इतक्या कमी वयामध्ये विश्वाच्या मालकाच्या हातात यशोदाई साहेबांच्या घरी लोण्याचा गोळा आहे. धन्य यशोदा ते माय दाशे जणी वंदीपाय. साध्वी जनाबाई नमूद करतात की यशोदा धन्य आई आहे खरंच ती धन्य माय आहे खरंच तिचं वात्सल्य धन्य आहे की त्या यशोदेच्या चरणावर मी नतमस्तक होते असं साध्वी जनाबाई म्हणतात. त्यार्थी यशोदाई साहेब किती मोठे असतात. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ विढाला विढाला अभंगावर बोलेल. तुम्ही सगळ्यांनी उदात्त अंतकरणाने मला आशीर्वाद द्या. बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने मोठ्या असीम प्रयत्नाने. ही परम पावन हा ज्ञानयज्ञ विटेवरच्या मालकाचा काशीतल्या मालकांचा नामाचा यज्ञ
मोठ्या श्रद्धेने आदरणीय श्री रघुनाथराव तुळशीरामजी पाटील गायकवाड मोठ्या श्रद्धेनं केला. भावयुक्त अंतकरणाने हा ज्ञानयज्ञ केला. हा दिव्य ज्ञानाचा व्याग आहे. अन्नपूर्णेचं अधिष्ठान आहे. नामचिंतनाची गोडशी अशी लहर आहे. असा सुंदरसा यज्ञ गायकवाड पाटलांनी केला. आणि या यज्ञाला आधारस्तंभ, आधारवड कृपेची, मायेची, आशीर्वादाची सावली गुरुवर्य प्रातस्मरणीय योगीराज 1008 श्री गुरु दयानंद स्वामीजी अशा महात्म्यांचा कृपा आशीर्वाद आहे. बाबांच्या जीवनामध्ये सनातन जिवंत ठेवण्याचं काम त्यांच्या रक्तातच विश्वाच्या मालकानं दिलेलं आहे. फार दिवसापासून बाबांकडं आहे. नुकतीच परमार्थातली थोडीफार माझी सुरुवात होती. मला एक मुलगा भेटला होता, तो 4थीला होता. त्यावेळेला बाबाच्या यज्ञात होतो. आता त्याच्या मिशा मोठ्याला आहे. आता बघाशी भेटला होता, मला टावेल वगैरे देत होता तो पाय पुसायला. त्यावेळेला शेलगावला यज्ञ झाला. त्या यज्ञामध्ये 100 क्विंटल साखर होती. जाधव साहेब होते तिथं त्यावेळेला. ते कीर्तन यूट्यूबला बऱ्यापैकी असेल. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. त्यावेळेसपासून बाबांच्या सानिध्यात आहे, त्यांच्या पायापाशी आहे. फार मोठा यज्ञ. त्याच्यानंतर मेटे जळगावलाही यज्ञ झाला. बऱ्याच वेळेला बाबांनी सांगावं, बापूंना आदेश द्यावं, बापूंनी मला फोन करावं. आणि बाबांच्या अध्यक्षतेत या परिसरात खूप ठिकाणी पार लोहारीपर्यंत, पाचोऱ्यापर्यंत तिथेही जगदंबेचं फार मोठं अधिष्ठान. आणि तिथेही बाबांच्या योगाने मला श्रीमद भागवत कथा करण्याचा योग आला. या परमज्ञान यज्ञाला श्री गुरु बाबांचा आशीर्वाद आहे. ते स्वयं इथं हजरही आहेत. त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. इथे उपस्थित असलेले हे महात्मे, धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्र. यती असतील, योगी असतील, तपी असतील, सिद्ध असतील, अनुरागी असतील, नामधारक असतील, या सर्व महात्म्यांच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग दंडवत. दोन्ही चोपदार आहेत, त्यांनाही धन्यवाद. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाच्या गोडशा अशा पवित्र लहरी प्रत्येकाच्या अंतकरणात पोचवतात अशी माझी वारकरी संप्रदायातली दिग्गज रत्न माऊली असतील, कोलते माऊली, त्यांचे 2 सुपुत्र असतील, आदरणीय महाराज, दोन्ही महाराज, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. साऊंडवाले तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आज कॅमेऱ्यावाल्यानं सुद्धा गायकवाड पाटील गर्दी केल्याचा वाण दिसतोय. यायला का बाकीचे महाराज आवडत नाहीत का काय नाही, एकटाच बाळाच्या कीर्तनात काय साखर पडती का काय काय माहिती. अजय सुद्धा आहे, गरजा महाराष्ट्र चॅनल त्याचं सुद्धा आहे. सगळी तरुण आहेत, ऋषी आदी करून सर्व प्रेम करतात बिचार. मलाही असं वाटतं ते धर्माचा प्रचार करतात, चांगली गोष्ट आहे. गोड असा धर्माचा प्रचार तुम्ही करावा. घरी बसलेल्या लोकांपर्यंत आपला संप्रदाय पोचवा. हा तुमच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा परमार्थिक आहात. उपस्थित आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली या धर्ममंडपातली श्रोते प्रत्यक्ष शिवस्वरूप आहात. तुमच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आदरणीय बाबांच्या सानिध्यात बापूंचं गोडसं वास्तव्य आहे. खरंच त्यांना बापू म्हणावंसं वाटतं मला. नाही तर बापू हा 70 वर्षाच्या पुढे म्हणून घ्यायच्या लायकीचा म्हातारा बापू असतो.
पण अगदी कमी वयात केस पिकायच्या आधी सुद्धा त्यांना बापू म्हणा वाटतंय, असा गोड वागणारे बापू. चांगल्या झाडाला फळं चांगली येत असतात. बापूंचा स्वभाव अत्यंत कोमल, भावडा स्वभाव. मी आजची तारीख एक लिहिलती, गायकवाड पाटील तुम्हालाही घाम सुटला असता. बापूला तर कळालंच नसतं आपण काय करावं. आमच्या बोलण्यात ते झालं फोनवर, मी लिहिली एक, रात्री कळालं. अरे बापरे, म्हणलं काय करावं. पण काय योग असतो महाराज, या संतांचा आशीर्वाद असतो, महात्म्यांचा आशीर्वाद असतो, विश्वाचा मालक सगळं काही करून घेत असतो. चला, आदरणीय बाबांच्या चरणी पुनश्च एकदा दंडवत करतो, महात्म्यांच्या चरणी सर्वांच्या दंडवत करतो, तुम्हा श्रोत्यांच्या चरणी सुद्धा दंडवत करतो. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, भगवान शिवस्वरूप आहात कथा कीर्तनातले श्रोते. अधिष्ठान दैवत भगवान शिवशंकराच्या चरणी दंडवत करतो, नतमस्तक होतो. गोड सास शिवलिंग गायकवाड पाटील तुम्ही तू स्वतःच्या शेतात स्थापित केलं. गणेशराव, आणि दुसरी गोष्ट एक अजून आनंद वाटला की भगवान शिवशंकराच्या मंदिराच्या समोर कायमस्वरूपी छतावर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापित केला. आपल्या मोठ्यांना छत्रपती कळतील, पण भविष्यात तुमच्या घरात लागलेली ही दिव्य तुमच्या प्रापंचिक वेलीला जी फुलं असतील, तुमच्या कन्या असतील, मुलं असतील, नातू असतील, पंतू असतील, यांना राजे कळावे, धर्मनिरपेक्ष राजा कळावा, जामता राजा कळावा, म्हणून पूर्ण अश्वारूढ असा पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना केली. त्याही तुमच्या कार्याला कोटी कोटी धन्यवाद. मी रावणाला ओव्हरटेक केलेली माणसं पाहिली महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेरही फिरलो कीर्तन करण्यासाठी. गोव्याला सुद्धा गेलो कीर्तन करायला. 6064 गावं आजच्यानी महाराष्ट्रातली पूर्ण होतात. 4-4 कोटीचे बंगले बांधणारे पाहिले, बुट ठेवायला 2-2 लाखाच्या अलमाऱ्या करणारे पाहिले, पण त्याच्या दारात तुळशी वृंदावन पण नाही. म्हणता येत नसतं मोठ्या लोकांना, बाबा आपलं तोंड छोटं असतं, आपण कुठं म्हणावं त्यांना. पण गणेशराव, तुमच्याकडे माझ्या गौमातेचं अधिष्ठान आहे. आनंद वाटला गाई पाहून, आनंद वाटला. मला चोंभाळायचा नादच नाही आणि चोंभाळणारं नाही. गणेशराव, चोंभाळायचा असेल याच्यासाठी तर मी जळून जाईन इतके पैसे दिलेत मला पंढरपुरातल्या मालकानं. त्याच्यामुळे मी पैशासाठी नाही कोणाला चोंभाळणार. आणि ते माझं प्रारब्ध आहे, प्रारब्ध आहे माझं. मी जन्मातच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलोय. मला काही याची कमीच नाही. मी दारिद्र्याच्याही झळा पाहिल्या, गरिबीच्या झळा पाहिल्या, संध्याकाळच्या भाकरीची पंचायत पाहिली, आणि आज विटेवरच्या मालकानं 2 टायमाच्या भाकरीला सुखी केलंय. मी नालायकाला कधीच चोंभाळणार नाही. कामाशी काम वर्णन करील, कीर्तन करील, निघून जाईल. ज्याच्या दारात गाय आहे त्याच्या घरी स्वर्ग आहे, असं बाळूचं वाक्य नाही, वैकुंठवासी रामचंद्र महाराज डोंगरोजी महाराज म्हणायचे. काय महात्मा होऊन गेले श्रीमद भागवत पुराणामध्ये. श्री गुरु रामचंद्र महाराज डोंगरोजी महाराज म्हणायचे, ज्याच्या घरी गाय आहे त्याच्या घरी गोकुळ आहे, ज्याच्याकडे गाय आहे त्याच्याकडे स्वर्ग आहे. किती मोठ्या गायी गणेशराव तुमच्याकडे. वा. मी श्रीगुरु सद्गुरु गुरुवर्य संजयजी पाचपोर बाबा यांचा आदर्श घेतला आणि गाईचं बांधकाम शेतात केलं. एखाद्या वेळेस तुम्ही या, आता तुमची गाय तर आमची इथे येणारच आहे. वा वा. तुमच्या इथला गोवंश आता आमच्याकडे. वा. तोही सेवा करायचा योग मला. एक मोठ्या लोकांना एक विनंती करतो, तुमच्या बुटाला हात लावून प्रणाम करतो. जे श्रीमंत माणसाने दारात एक गाय पाळी जरा जो, देव तुमचं चांगलं करीन. एकच पाळी जा, एकच. उठलं की सुटलं. आमचे कीर्तनकारही म्हणतात, शेतकऱ्यानं गाई पाळा. अरे कसा पाळीन रे, ज्याचं दुकान उघड्यावर आहे रे.
15 दिवस झालं पळाट्या उपटायच्या, तुरीचे सडं उपटायचे, पाळ्या घालायच्यात, रोटर करायचे, नाना प्रकारची नांगरट करायची. बेजार येत रे वरून राजा, त्याला घराच्या बाहेर निघू देईनं आणि त्याला गाई पाळायला सांगता. अरे तुमची बंडलं रबलं बंडलाला इतळले रे, अजून बुडाच्या बंडलाला हात लावला नाही. इतके पैसे आहेत तुमच्याकडं, एक एक गाय पाळी जा. त्या गायीच्या आशीर्वादानं तुमची लेकरं तुम्हाला म्हातारपणी नीट सांभाळतील. पाळी जा एक अर्धी गाय, पाळी जा, देव चांगलं करेल तुमचं. हो, नवऱ्याला सांगा जा ना तुम्ही काय पाळायचं. हा, मेकअपचं सामान आणायला त्याला जशा सांगता तसं गाय आणायसाठी सांगा जा. तुमची जीभ वाकू देत जाणं, तिला येल्डिंग झालेली आहे, जरा नरम कराम ती जीभ. सांगा न पप्याच्या बापाला आपल्या दारात एखादी गाय पाळी जा म्हणून. पाळी जा, पाळी जा, पाळी जा. हो, बुटा हरपून येणाऱ्या पोराला सांभाळायला कळाला ना, बुटा हरपून येणार पोरग. तुमच्या कुळात जन्माला आलेलं नालायक पोरग सांभाळता, बुटा हरपून येणारं पोरग सांभाळता. महाराज जीवनाचा उद्धार करणारी गाय एक सांभाळी जा माझ्या माईनो. सांगा नवऱ्याला एखादी गाय. आणि कोणी सांगा माहिती आहे का, ज्याच्या इथं 50-60 हजार महिन्याला येते त्या बाईनं नवऱ्याला सांगा. रोज शेतात काम करते का, त्या बाईला बिलकुल म्हणणार नाही मी, तिला म्हणणार नाही. लय पैशावाले लोक कुंटालानं रेल चेलेत महाराष्ट्रात. या सगळ्यांनी एक एक गाय सांभाळली तर भारतातले कत्तलखाने बंद होतील, इतकं मात्र लक्षात ठेवा. विठाला 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 भगवान शिवजींचा अधिष्ठान, माझे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिष्ठान आणि गौमातेचं अधिष्ठान. एक सांगू का तुम्हाला, इथून पुढच्या काळात अरिष्टापासून जर आपल्याला कोण वाचील तर फक्त गौमाताच वाचवील. श्रीमद भागवत पुराण सांगतंय, नवल नाही, ते पुराण आहे. पण या पुराणावर अत्यंत प्रचंड ज्यांनी अभ्यास केला अशा श्रीगुरु डोंगरोजी महाराजांचं वाक्य आहे, द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्यावरची संकट दूर करण्याची ताकद गायीत होती. 7व्या अवतारात केलेल्या चुका, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र 7व्या अवतारात केलेल्या चुका, कर्जबाजारी अवतारे 7वा अवतार, ऋण फेडावया अवतार घेशी, कर्जबाजारी अवतारे. हे कर्ज फेडण्यासाठी पुढचा अवतार म्हणजे द्वापार युगातला कृष्ण परमात्मा, जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा, त्याचा अवतार आहे. आणि 7व्या अवतारातल्या चुका, या चुकीने येणारी आघात दूर व्हावा म्हणून विश्वाच्या मालकानं भारत देशातलं कुठलंही गाव न स्वीकारता या भारत देशातलं एकच गाव स्वीकारलं. त्या गावाचं नाव आहे गोकुळ. का स्वीकारलं? त्या गोकुळात एकट्या नंदाकडं 9 लाख गायी होत्या. असे 9 नंद होते. 9 एकट्या नंदाकडे 9 लाख गायी होत्या. असे 9 नंद होते आणि प्रत्येक माणसाकडे 14 गायी होत्या. 12 आणि 13 गायी असणारा माणूसच गोकुळात नव्हता. एकट्या नंदाकडे 9 होत्या. मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही. नैवम गिरगावकर लिखितम, आई तुझा मी एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख, गाई राखुनी झिजली नख, मला जीव घाल, यशोदे घराकडे चाल, मला जीव घाल. गाई राखीतो 9 लाख, अशा 9 लाख गाई नंदराजाकडे होत्या. म्हणून ते गाव स्वीकारलं. तुमचं हे अंगण पवित्र आहे, ही माती पवित्र आहे, गौ मातेचं अधिष्ठान आहे, देशी गायी आहेत तिथं. पवित्र विश्वाच्या मालकाला आवडतील अशा कोमलशा गायी आहेत. खूप छान. गणेशराव तुम्हाला पुन्हा धन्यवाद. राजू बंगले बांधतील, अमकं करतील, तमकं करतील, फॅक्टऱ्या टाकतील, टाका, त्याबद्दल दुमत नाही. असे मी लाखो लोक पाहिले. पण गायीच्या जवळ गेलं की अंग भरण, शेपूट कपड्याला लागन, आपली इस्त्री खराब होईल, असे सुद्धा सुंबळे पाहिले. गोड वाटलं, आनंद वाटला, खूप छान वाटलं. तुमच्या कार्याला कोटी कोटी धन्यवाद. माझ्या विटेवरच्या मालकाची कृपा हो, ज्ञानोबराय तुकोबरायची कृपा हो, माझ्या काशीतल्या मालकांची कृपा हो, साधू संतांची कृपा हो, आणि हे सेवा करण्याचं बळ तुमच्यामध्ये गरुडा इतकं देवो अशी विश्वाच्या मालकाला प्रार्थना करतो. तुम्हाला कोटी कोटी गणेशराव पाटील धन्यवाद देतो आणि अभंगावर येतो. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल
वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी. साध्वी जनाबाई सांगतात वैकुंठातला प्रभू हा सरळ यशोदेकडे गेलाय. अंशात्मक अवतार 24 झाले, त्याच्यापैकी पूर्ण अवतार राम आणि कृष्ण आहेत. दुर्जनाचा येणे करोणी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण. दुर्जनाचा संहार करण्याकरता 2 अवतार पूर्ण आहेत, राम आणि कृष्ण. मग 7व्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र वैकुंठातले भगवान विष्णू परमात्मा देवकी मातेच्या पोटी जन्माला आले, तिथेच थांबले. म्हणून वैकुंठेचा हरी आणि कौशल्याच्या घरी असं म्हटले नाही. वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी. नाविन्य का, आश्चर्य का, नवल का? कारण झाला देवकीला, देवकीच्या समोर प्रगट झाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मला गोकुळाला घेऊन जा. महाराज, ज्या आईच्या पोटी जन्म झालाय, जिच्या पोटी जगाचा बाप जन्माला येतो, ती आई किती पवित्र असेल. दहावीला एका मुलाला मार्क चांगले पडले. त्या परिसरातल्या बऱ्यापैकी लोकांनी शाळेमध्ये त्या मुलाचा सत्कार केला आणि माईकवर व्यक्ती बोलत होता, याची आई किती धन्य आहे की अशा बाळाला जन्म दिलाय, की तालुक्यात तिच्या बाळाला 10वीला मार्क जास्त पडले. महाराज, 10व्या वर्गामध्ये मार्क जास्त पडलेल्या मुलाच्या आईला धन्यता देतात, तर जग सांभाळणारा मुलगा जिच्या पोटी जन्माला आहे त्याची आई किती धन्य असेल. विश्व सांभाळायची ताकद आहे गणेशराव त्याच्यात. विश्व 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 ही सगळी सत्ता. एक सोपं वाक्य सांगू तुम्हाला. कालचा पाऊस आपल्या भारत देशातल्या विद्वान लोकांनी किती पैसे खर्च केल्यावर बंद झाला असता? होईल बाबाजी? नाही 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 नाही. बरं, ज्या भागात नाही त्या भागात किती पैसे खर्च केल्यावर पडन हेही आपल्या हातात नाही. पाडणंही त्याच्याच हातात, बंद करणंही त्याच्याच हातात, पाऊस पाडून तुमचं कल्याण करणं त्याच्याच हातात, आणि पाऊस पाडून नुकसान करणंही त्याच्याच हातात आहे. ही सगळी सत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि हा विश्वाचा बाप देवकी मातेचा पुत्र आहे. ती किती अधिकारी असेल महाराज? पिता किती अधिकारी असतील प्रभूचे? संत शिरोमणी नामदेवराय वर्णन करतात, ज्या देवकी मातेच्या पोटी विश्वाचा बाप जन्माला आला, ही देवकी माता ज्याच्या नावानं कुंकू लावते, ते वसुदेव किती धन्य असतील, किती अधिकारी असतील. धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक, धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक, वधिता बालक नामा म्हणे, वधिता बालक नामा म्हणे, वधिता बालक नामा म्हणे. धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक, वधिता बालक नामा म्हणे. नामदेवराय सांगतात ते वसुदेव एवढे ज्ञानी आहेत, मेवण्याने 6 मारले तरी रडले नाही. मूर्खापशी रडत नसतात ते ज्ञानी असतात, नालायकापशी रडत नसतात ते ज्ञानी असतात, हरामखोरापशी रडत नसतात ते ज्ञानी असतात, आणि दुःखाला कंटाळून स्वतःच्या देहाचा त्याग करतात ते अज्ञानी असतात. दुःख पचवण्याची ताकद ज्यांच्यात असते ते ज्ञानी असतात. दुःख पचवता ज्यांना येत नाही ते अज्ञानी असतात. दुःख पचवण्याची क्षमता वसुदेवात आहे, म्हणून नामदेवराय ज्ञानी म्हणतात. न करीच शोक, वधिता बालक नामा म्हणे. ज्ञानी आहेत. मग पिता ज्ञानी आहे, आई पुण्यवान आहे. मग या दोन्ही गोष्टी असताना यशोदेकडे जगाचा बाप का गेला? मागचं कर्म आहे, मागचं कर्म आहे. मागचं कर्म चुकत नाही बरं का महाराज. देवाला कर्म चुकत नाही, साधूला कर्म चुकत नाही. तुम्ही आम्ही कोण्या झाडाचा पाला आहेत? साधूनं जर चूक केली तर साधूलाही कर्म चुकत नाही, देवानं चूक केली तर देवालाही कर्म चुकत नाही. मग आपण तर त्यानं निर्माण केलेले पिल्ले आहेत. विठाला विठाला
विश्वाच्या मालकानं एका किराताचं पोरग मारलं. ते भजन करत होतं, भजन करत होतं. हे नेहमी सांगायचो. वशिष्ठाच्या कोर्टातला न्याय चुकला. महाराज, वशिष्ठांची चूक काढायची, गिरगावकराची काय लायकी, काय पात्रता आहे, माझी काय लायकी, पुराण सांगते. अनावधानानं वशिष्ठांच्या मुखारविंदातून एक वाक्य पडलं, शूद्र कोणीतरी तप करतंय. त्याच्यामुळं अयोध्येत पाप झालं आणि अयोध्येत एक 11 वर्षाचा मुलगा एका महाराजांचा मरण पावला. असा वशिष्ठाचा न्याय झाला. आणि भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी ते बाण भातोडं घेतलं, तो तीर काढला आणि त्या शूद्राचं तप करीत बसलेलं, भजन करीत बसलेलं पोरग मारून टाकलं. खरं तर हे 11 वर्षाचा मुलगा हा अयोध्येत मरण पावलाच नव्हता, तो त्याच्या मामाच्या गावी मेलता. पण पंचनामाच केला नाही ना. आपल्याकडं पंचनामा करण्याची पद्धत आहे डिपार्टमेंटमध्ये. वशिष्ठाने न्याय निकष लावून द्यायला पाहिजे होता की हा मुलगा मृत्यू कुठं पावलाय. रातोरात मामाच्या गावातनं त्या 11 वर्षाच्या बाळाचं प्रेत आणलं आणि सहज तोंडातून अनावधानानं शब्द पडला की एक शूद्र तपश्चर्या करते, पाप वाढलं म्हणून अयोध्येत मृत्यू पावला. अयोध्येचा नियम काय होता माहिती आहे का? विश्वाच्या पाठीवर माझ्या वाचनातल्या 2 नगऱ्या येतात. या 2 नगरीमध्ये केस पिकल्याशिवाय माणसं गणेशराव मरत नव्हते. एक अयोध्या नगरी, अयोध्या. राजा अजराज, राजा दशरथ आणि राजा मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र गुरुवर्य. राजा दशरथानं एवढी साधना केली, एवढी साधना केली, एवढी साधना केली आणि दक्षिणेचा राजा जिंकला. दक्षिणेचा राजा म्हणजे यम. यमाला जिंकलं आणि यमाला एक मागणी केली, दक्षिणाधिपती यमराज, एक विनंती आहे, अयोध्येत माणूस मरता कामा नये. दक्षिणेच्या राजानं सांगितलं, महाराज ठीक आहे, तुमचा पुरुषार्थ मोठा आहे, तुमचं भक्तीचं सूत्र मोठं आहे, तुमचा अधिकार मोठा आहे, तुम्ही राज्याचं राजकारणही आई लेकरावर प्रेम करते इतकं प्रेम राज्यातल्या नगरीतल्या लोकांवर केलं, याकरता मी तुमच्यावर प्रसन्न आहे. पण माणसंच मरू नये असं मात्र मी तुम्हाला देऊ शकत नाही. निसर्गाचा नियम आहे, कारण अयोध्या ही मृत्यूलोकात आहे आणि मृत्यूलोकातला नियम आहे, आयुष्य संपलं की मरावं लागते. आयुष्य संपलं की मरावं लागते. मग तुम्ही मृत्यूलोकात अयोध्या आहे, माणसं मरणारच नाहीत असं मी तुम्हाला देणार नाही, पण तुम्हाला नाराजही करणार नाही. तुमच्या अयोध्येमध्ये तरुण मरणार नाही. यमानं वरदान देऊन टाकलं. म्हणजे केस पिकल्याशिवाय अयोध्येत माणसं मरत नव्हते. हा पगडा राजा दशरथाचं वर्चस्व, ही हिम्मत, हे धाडस, हा पुरुषार्थ दक्षिणेच्या मालकावर राजा दशरथाचा होता. आणि हे 11 वर्षाचं पोरग मिळालं. शहानिशा केली नाही ते मामाच्या गावी. आणि दुसरी एक नगरी होती, त्या नगरीचा राजा होता रुक्मांगद नावाचा राजा. रुक्मांगदाला धर्मांगद, धर्मांगदाला मुक्तांगद, ही मुलं पुढची. मुक्तांगदाचा कोण होता घरी गेल्या वाचानं सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. आणि मी गुतं थोडंच घेतलं, रुक्मांगद, धर्मांगद, मुक्तांगद, बस झाली 3. आता याच्या पुढचं तुम्ही पाहणं, तुम्ही सुधर जा म्हणजे आमची लोक नीट कीर्तन करतील. तुम्ही जर नाही सुधरले ना मग गाणेच म्हणतील, गाणेच म्हणतील, काही विषय नाही. त्याच्याकरता तुम्ही सुधर जा, अभ्यास करा. काही ग्रंथ विकत घ्यायची काम नाही. तुमच्याकडे केवढाली मोबाईल येतं, तुम्ही त्याच्यावर बोट दाबल्याबरोबर सगळी ग्रंथ त्याच्यात येतात, सगळी ग्रंथ येतात. पण तुमचं बोट तिथं जायच ना, ते दुसरीकडेच चाललं चॅटिंग करायला, कोणाला कमेंट टाकायला, काही टाकायला. हे 1-2% भंगी राहिला तर कमेंट टाकायचा लयच नाद आहे. हो हो, मला वाटतं ह्या कोंबड्याच्या अवलादी असत्या. विठाला 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 विठाला, काही गरज नसतं. मला असं वाटतंय पक्वाद्याला त्यानं बोलावं की ज्याला पक्वादातलं कळतंय. ज्याला ढोलकीची अक्कल नाही त्यानं पक्वाद्याला कशाला कमेंट टाकायची. नरकाला जाशील हरामखोरा. वारकरी संप्रदायातल्या गायकाला त्यानं बोलावा ज्याला निदान वारकरी संप्रदायाचं धोरण आहे त्याला. ज्याला लोकनाट्यातल्या गाण्याची अक्कल नाही त्यानं वारकरी लोकांना नाव ठेवायची कशाला कमेंट टाकतो. बंगिऱ्या खालून संसार पेटन तुझा.
एखाद्या महाराजालाच टाकतील, एखाद्या कोणाला बसण्याला टाकतील, एखाद्या कोणालाच टाकतील. नाही म्हणे तो महाराज नालायके. अरे ते महाराज नालायके, तो भजन्या नालायके, ते पक्वाद्या नालायके. या तिघायला कमेंट टाकू नको. या तिघायला बलिनारा हरामखोर आहे. त्याला जाऊन हाणणं. बाबाजी पाप करणाऱ्याला जे बोलित का ते हरामखोर असते. पाप करणाऱ्याला नाव ठेवू नका. पाप करणाऱ्याला जे बोलित का ते हरामखोर असतात. कशाला यायलाच करायला लागलास तू आगावपणा. कारण गणेशराव, समाजात 2% लोकांकडे चुकीचा पैसा आलाय. म्हणून ते चुकीच्या पैशावाली माणसं चांगल्या महाराजांना मानणारच नाहीत. इतकं मात्र लक्षात ठेवा. कारण त्यांचे पैसेच चुकीचे असतात. हो, ते वाम मार्गाने आलेले असतात. म्हणून ते चुकीच्या ठिकाणी जात असतील. म्हणून चुकीचं काम करणाऱ्या लोकांना नाव ठेवायचं नाही. चुकीच्या लोकांना अनुमोदन देणाऱ्या हरामखोरांना नाव ठेवा ना, तुमच्यात हिंमत असेल तर. विठाला विठाला राजा रुक्मांगद आहे. हरिदिनीचं पुण्य, काल हरिदिनी झाली. एकादशीच्या पुण्याईच्या बळावर यमावर पगडा कमवला आणि दक्षिणेच्या राजाला सांगितलं, खबरदार माझ्या नगरीतला माणूस मेला तर. दक्षिणेचा राजा यम रुक्मांगद राजाच्या पायावर लोटांगण घालतून विनंती केली, तुमची सुद्धा नगरी मृत्यू लोकात आहे. माणसं मरणार नाहीत असं देणार नाही. माणसं मरतील पण तरुण मरणार नाहीत इतकं देऊन टाकतो. 2 नगऱ्या, 2 अजून वाचनात आहेत, ऐकण्यात येत 2, पण मला अजून त्याचा पुरावा सापडला नाही. म्हणून माईकवर बोलायचं नाही. माईकवर आपण जर बोललो तर पुढचा विचारेल ती कोणती नगरी होती. धोतर पिवळं वाचन आपलं. आधारा वाचून काय सांग शिका. आणि वारकरी संप्रदायातल्या लोकांनी बापू आधार नसल्याशिवाय बोलायचंच नाही. चुकीच्या गोष्टीत माणसं इतके चिकित्सक आहेत, इतके हुशार आहेत. कीर्तनकारानं म्हणायचंच नाही ए तुला 10 अभंग पाठ आहेत. गाथे पाठ करणारी माणसं पुढे आहेत. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला आणि न्याय चुकला. महर्षींचा न्याय चुकला. प्रभू रामचंद्रांनी बाण मारला. बाईनं प्रेत दारात आणलं. वेगात सांगतो, सारखी रडत होती. सुमंतानी पाहिलं, बाईला विचारलं. बाईनं मांडी खालचा बाण काढला आणि सुमंत प्रधानाला दाखिला, प्रधानजी या नगरीचे मालक राजा रामचंद्र, मर्यादा पुरुषोत्तम सीतापती दशरथ नंदन कौशल्यानंदन रामचंद्रांनी माझ्या बाळाला मारलं. बाई बाळाला पेटून दे. येते प्रधानजी, पेटून देऊन येते. त्याबद्दल दुमत नाही. मला माहिती आहे मेलेली माणसं मशानात नेत असतात, पार्थिव मशानात नेत असतात, याचं मला ज्ञान आहे प्रधानजी. पण एकच विचारायचं आहे, या नगरीच्या राजाने माझ्या मुलाला का मारलं? त्यानं काही चूक केली ती का? एखाद्या स्त्रीकडे बघून वाईट शब्द वापरला का? तिच्याकडे डोळे वटारले का? तिला अपशब्द बोललाय का? तिच्यावर हात उचलला का? एखाद्याची वस्तू उचलली का? चौर्यकर्म केलंय का? निषेध कर्म केलंय का? धर्माच्या बाह्यकृत्य केलंय का? बाई होती महाराज. लावरं चित्र सशीर अंडुकर धरणारी बाई. पण मुलगा सात्विक जन्माला आला, त्याची ताकद मिळाली आणि त्या ताकदीवर जगाच्या बापाच्या प्रधानाला बोलत होती. काय चुकलंय माझं? विचारू द्या त्याला. नाईलाज झाला. सुमंत आतमध्ये गेले आणि विश्वाच्या बापाला सांगितलं, प्रभू तुम्ही एका किराताचं पोरग मारलंय. बाई दारात प्रेत घेऊन ये. तिला काय न्याय द्यायचा ते ठरवा. विश्वाचा बाप थरथर कापत होता. अरे आपण चूक केली. एक शिकाऱ्याचं पोरग जर भजन करीत असेल तर आपण त्याची पाठ थापटावी, पाठ थापटावी, पाठ थापटावी. आजही बघा न्याय किती गोड आहे आपल्या संस्कृतीमध्ये. एखाद्या बलाढ्य श्रीमंताचं पोरग जर शाळेत पहिला असेल तर तितकं मानित नाही. पण ऊस तोडणाराचं, लोकांच्या शेतात काम करणाऱ्याचं, मजुराचं पोरग जर पहिला आलं तर सगळ्या परिसरातल्या लोकांना उत्सुकता लागती. गरिबाचं लेकरू होतं हो, वहीला पैसे नव्हते, पेनला पैसे नाही, ट्युशनला पैसे नाही, पण तालुक्यात पहिलं आलं. उत्सुकता का लागती? कारण त्याला कसल्याही प्रकारचा आधार नसताना ते मोठं झालंय याची उत्सुकता. महाराज गिरगावकराचं पोरग श्लोक म्हणत असेल, काय नवलाची गोष्ट आहे. त्याला घरच्या हौदातलं पाणी आहे.
व तुमची पोरं गायक झाली काय नवल नाही द्यायचा, बापच गायक होता. तुम्हाला आलं ना राजो, आलं राजो आलं. ज्याचा बापाच्या गळ्यात माळ नाही त्याचं पोरग जर महाराज झाला असेल माऊली तर त्याची पाठ थापटायची. तुमचं कौतुक करत नाही असा विषय नाही, पण तुम्हाला तुमच्या बाबाचे आशीर्वाद आहेत ना. महाराज ज्याचा बाप दारू पितो, ज्याचा बाप पत्ते खेळतो, ज्याच्या बापानं सगळी प्रॉपर्टी जुगारात इकून टाकली, त्याचं पोरग जर कीर्तनकार झाला असेल तर त्या पोराला किती पाठ थापटायला पाहिजे. किती पाठ परंपरा नाही ना गणेशराव त्याला. मला सांगा, लावरत चित्र ससे धरणारीचं पोरग जर जप करीत असेल, साधना करीत असेल, अनुष्ठान करत असेल, तपश्चर्या करीत असेल, नामाचा प्रचार करीत असेल, धर्माचा प्रचार करीत असेल तर किती मोठं कौतुक आहे. पुन्हा एकांतात तपश्चर्या करू लागलं. माईकवर तर कोणी धर्म सांगते. सध्या माईकवर धर्म सांगणाऱ्यांची संख्या लय वाढली. माईकवर अरे माईकवर धर्म सांगितल्यानं धर्म वाढत नसतो. आपल्या संस्कृतीत चुका करणाऱ्या लोकांना दुरुस्त करणं यानं धर्म वाढत असतो. माईकवर किती बी आरडा, काही धर्म वाढत नसतो. माईकवर बोंबाल्यानं धर्म वाढत नसतो. आपल्या धर्मातली चुकीची माणसं शोधा, आपल्या धर्मातली चुकीची माणसं शोधा आणि त्या चुकलेल्या लोकांना धर्म मार्गानं लावा. आपला धर्म उंच जाईल, आपला धर्म उंच जाईल. माईकवर आदळल्यानं काय नसते. लय ओरडत गेलेत, घसे कोरडे होस्तोर बोंबललेत, कोणी ऐकत नाही माईकवर. धर्म कृतीतला विषय, धर्म शब्दातला विषय नाही. धर्म हा शब्दात प्रकट करायचा नसतो, धर्म हा अनुकरणात आणायचा असतो, धर्म हा कर्तव्यात आणायचा असतो. देखाव्यात नाही महाराज, देखाव्यात नाही, तर धर्म वाढेल. आणि बाईनं ते पार्थिव उचललं. विश्वाच्या मालकाला सांगितलं, दयानिधे, आवाज कडक करा, हे दयानिधे, विश्वाच्या जनिता आहात आपण, एक विनंती करते. मी एकटी आहे, माझ्या बाळाला मशानापर्यंत नेण्याची कृपा करा. महाराज विश्वाच्या मालकाचा प्रधान सुमंत खांदेकरी आहे. विश्वाच्या बापाचा प्रधान सुमंत, किराताच्या पोराचा खांदेकरी आहे. शरयूच्या पात्रामध्ये त्याचं प्रेत, चंदनाच्या लाकडावर त्याचं पार्थिव टाकलं, पेटून दिलं. बाई आपल्या पर्णकुटीकडे निघालेली आहे. लहानशी झोपडी होती, त्या झोपडीकडे निघाली. बाईने विचार केला, मोठ्यांना काय बोलावं, काय बोलावं, मोठ्या पुढं काय चालतंय. मला सांगा, लहानशा शेळीनं जर म्हशीला शिंग हाणलं तर मसड कदर करते का? अशी शेळीला शिंग हालील की पोटातून पलीकडे शिंग काढील कोण? मसड. पण म्हशीनं जर शेळीला शिंग हाणलं तर शेळीचं काय चलत? नुसती मुंडी हालीन. तिला माहिती म्हशीच्या शिंगात आपलं वजन आहे. या किराताच्या बाईच्या लक्षात आलं, विश्वाचा बाप हा पुरुषार्थी हत्ती आहे, याच्या पुढे आपलं काय चालणार आहे. तिने वाणी खराब केली नाही, शब्द खराब केले नाही, जीभ खराब केली नाही. ती शांतपणाने मुलाकडे पाठ केली. त्याचा धूर गगनात गेला आणि ती आपल्या झोपडीकडे तोंड करून चलत होती. पण टस 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 तिच्या डोळ्यातलं पाणी पडलं. प्रभू, उलट केलंस रे माय बापा, हे देवा उलट केलंस रे माझ्या जीवनात. अरे ज्याच्या हाताने माझं सगळं व्हावा अशी सोयीची क्रिया, पण उलटी केलीस रे देवा. आईच्या हातानं पोराची क्रिया करून घेतलीस देवा. जाऊ दे, तुझ्यापाशी न्याय देवा, मी तुला काय बोलणार आहे देवा. आणि तिच्या अंतःकरणातून एक ध्वनी पडला आणि तो ध्वनी विश्वाच्या मालकाच्या अंगावर आदळला. देवा, देवा काय गुन्हा केलता रे माझ्या मुलाने? या आंधळ्याची उतार वयातली काठी मोडून टाकलीस रे देवा. काय केलंस देवा? तुला शाप देण्याची माझ्यात लायकी नाही रे देवा. पण तिचा टळटळाट लागला. एक लक्षात ठेवा, शापाला उशाप आहे, शापाला गणेशराव उशाप आहे. पण एखाद्या गरीबाचा जर टळटळाट लागला ना, तर तो टळटळाट फेड्याशिवाय गत्यंतरच नाही. पिढ्यानं पिढ्या जाळी तो टळटळाट, पिढ्यानं पिढी. म्हणून गरीबाचे शाप घेऊ नका. गोरगरिबाचा टळटळाट कधीच घ्यायचा नाही,
कधीच घ्यायचा नाही. त्याच्या अंतःकरणाचा जो टळटळाट आहे का, ते एका बॉम्बपेक्षा भारी असतो, अणुबॉम्बपेक्षा सुद्धा भारी असतो, लाखो बंदुकीच्या गोळ्यापेक्षा तो भारी असतो. त्याचा टळटळाट आहे, तो घ्यायचाच नाही, नाही घ्यायचा. आणि विश्वाच्या मालकावर तो टळटळाट आदळला आणि श्रुतीनं सांगितलं, प्रभू एक लक्षात ठेवा, पुढचा जन्म तुम्हाला देवकी मातेच्या पोटी जन्माला भेटल. पण लक्षात ठेवा, 7व्या अवतारात एका किराताच्या बाईचं पोरग मारलं. तिचं पोरग मारल्याच्या नंतर जितकं दुःख तिला झालंय तितकंच दुःख तुमच्या जन्मदात्या मात्या पित्याला होईल. फक्त तुम्हाला मारण्याची ताकद तिच्यात नाही. महाराज 6 भावानं मारले, 6ही मारी दुराचारी, 7वा योग मायेनं नेलाय देव आमच्या रोहिणी मातेच्या उदरात. आणि 8व्या जन्माला आल्यावर इतकी प्रसन्नता, इतका भाव, इतकी श्रद्धा, इतकी आतुरता, इतकं वात्सल्य दोघांकडं समुद्रापेक्षा विशालत्व पांगलेलं आहे वसुदेव देवकीला. पण कर्म नो गहनो गती, 7व्या अवतारातलं कर्माचं गाठोडं जगाच्या बापाच्या डोक्यावर होतं. महाराज तितकी उत्सुकता मातीत घातली आणि स्वयं सांगितलं, मला इथं ठेवू नका, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. महाराज मागचं कर्माचं बिरडं होतं, याच्यातून मुक्तताच नव्हती, म्हणून आई वडिलाला सोडून यशोदेच्या घरी गेलाय. म्हणून पहिल्या कडव्यात वैकुंठीचा हरी, 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 वैकुंठीचा हरी. याच्याकरता जगाचा बाप यशोदेकडे आलेला आहे. बरं यशोदेकडेच का? भारतात काही दुसरी गावं नव्हती का? गणेशराव तुमचंही गाव असेल त्यावेळेला, संभाजीनगर असेल त्यावेळेला, हस्तिनापूर दिल्ली असेल त्यावेळेला, किती गाव असतील बाबाजी भारत देशात. पण गोकुळातच का?
असं काय होतं त्या गोकुळामध्ये की विश्वाच्या मालकानं तिथं जावं? कारण गोकुळा इतकं पवित्र गावच नव्हतं. आणि गोकुळ पवित्र करण्याची ताकद फक्त गायीत होती. मी पूर्वी कर्मकांड करायचो 27 वर्षापूर्वी, आता करत नाही. कोणी बोलू पण नका मला. नाही तो वास्तुशांत्या वगैरे असं ते करायचो मी त्यावेळेला, छान करायचो. आता नाही करत ते. तर मी ज्या घरची वास्तुशांती करायला गेलो त्या माणसाला पहिलं सांगायचो की वास्तुशांतीच्या पूजेच्या दिवशी तुझ्याकडे एक गाय असावा. ते म्हणायचं महाराज दक्षिणा काय घ्यायची ते घ्या, पण ती गायीचा कुळा माग लावू नका. मी म्हणलं मी सांगितलेलं जर तू नाही ऐकलं, तू जर आम्हाला बंडल दिले तर त्या बंडलाच्या शेकानं गिरगावकराचा संसार खालून जळण. तू हे बंडल तू याकडे राहू दे. गाय पाहिजे, गाय गाय पाहिजे. आणि त्याला तर मीच पाहिजे. ते म्हणलं महाराज असं काम करा ना, मी 1-2 तोळ्याची सोन्याची गाय करतो आणि तुम्हालाच देतो. मी म्हणलं तू केलेली सोन्याची गाय आमच्या घरात घुशी सोडीन आणि मग घर पाडून टाकील. सोन्याची नाही, गाय गायच पाहिजे. ते म्हणलं महाराज असं करू ना, तुम्हाला किती महाराज बोलवायचे तितके बोलवा. 100-200 क्विंटल तूप आपण यज्ञात टाकू. मी म्हणलं 100-200 महाराज जरी जाळेस यज्ञात तरी तुला घरात सुख भेटणार नाही. तुला गायच बांधावं लागेल. हो, हत्तीच्या सोंडेसारखी तुपाची धार जरी तो यज्ञात टाकलीस आणि गाय नाही बांधलीस ना, नाही म्हणे महाराज ऐका ना. मी म्हणलं शेवटी सांगू का तुला, तू या घरातली फरची काढून मला जरी पुरलं जित्तो गिरगावच्या बाळूला आणि वरी फरची टाकून स्वयंपाक करून खाल्लास तरी तू उद्धार नाही. तुला गायच बांधावं लागेल. शास्त्राचा दंडक आहे. पूर्वीच्या काळात असा कर्मशास्त्राचा सिद्धांत होता, घोडं पण पाहिजे होतं. पण एखाद्या वेळेस घोड्याला पर्याय सांगितले, गाय असली की बाकी सगळ्या गोष्टी संपल्या. गाय मात्र पाहिजे. एक छोटंसं वाक्य ऐका. आपण राहतो त्या वास्तूला एक गाय पवित्र करती. गुरुवर्य, एक गाय पवित्र करती. आपण राहतो त्या घराला, एका गायीत ताकद आहे. त्याच्यातल्या सगळ्या खोडी संपवायची, त्या जागेतले दोष संपवायची ताकद एका गायीत आहे. तर गोकुळात एकट्यात नंदाकडे 9 लाख गायी होत्या. जागा किती पवित्र असेल गणेशराव? किती पवित्र असेल जागा? किती पवित्र, किती पवित्र. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही राहता संभाजीनगरला, पण इकडे कधी चक्करला आले, नुसत्या गायीच्या गोठ्यात जर जाऊन आले ना, गायीच्या गोठ्यात, तर 100 पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. 100-200 काशीच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. एवढा मोठा गायीचा पुरुषार्थ, इतका मोठा गायीचा पुरुषार्थ आहे. तुम्हाला एक सांगू का, पैशानं गिरगावकर इकत घेताल, देव नाही घेता येत. काय म्हणायचं बाबा? पैशानं गिरगावकर इकत घेता येईल, देव घेता येईल का बाबा? बापू घेता येईल का? नाही घेता येत, नाही घेता येत. महाराज नंदराजानं गायीच्या पुरुषार्थानं देव विकत घेतला. पैशानं नाही, फक्त गायीच्या सेवेनं देव विकत घेतला. गायीच्या सेवेनं जगात सगळी काही गावं त्यानं पाहिली. महाराज वैकुंठ काय सामान्य वैकुंठ? एवढा नाही, सगळी अधिष्ठानं पाहिली, पण विश्वाच्या मालकाला तेच ठिकाण आवडलं, ते फक्त गोकुळ. कारण तिथं गायीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती होती. ठीक आहे, मागचं कर्म आई वडिलाला सोडलं असेल त्याबद्दल दुमत नाही, पण माझं मत आहे मग देवकी यशोदेकडेच का, दुसरीकडे का नाही गेले? तर दुसरीकडे याच्याकरता नाही गेले की दुसरीकडे तितक्या गायी नव्हत्या. त्या गायी फक्त गोकुळातच होत्या. म्हणून आईसाहेब पहिल्या कडव्यात म्हणतात, वैकुंठीचा हरी, 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 हे वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा हरी,
हारी रांगत से हांगणी हे रागत से हागणी रागत से हागणी रागत से हागणी रागत से याच्याकरता गोकुळ स्वीकारलंय. बाबाजी गणेशरावांनी मी मागितली ती गाय मला दुधाची दिली असती, पण मला दुधाची न्यायची नव्हती, कारण मला दुधाकरता भरपूर पैसे आहेत. ती छोटीच कालवड का मागितली, मला तिला सेवा करण्याचा योग येतोय. हात लावला ती गाय आजी आपल्याला दिली असती, हात लावला ती 10-12 लिटर दूध देणारी. पण ते दूध विकून थोडे मला पैसे कमवायचे, माझ्या कोणते पैसे कमी गेलेत. म्हणून मी आणतानाही 7 कारोडीच आणल्यात. आता मला खूप वाढवायच्या होत्या, पण मला परिक्रमेला जायचे 2-3 महिने, म्हणून मी नंतर पुन्हा वाढविणार आहे. आणि छोट्या छोट्यात न्यायच्या, कारण त्या छोट्या चिमुकल्या त्यांचं आणि आपलं हृदयाचं नातं निर्माण होतंय, प्रेमाचं नातं निर्माण होतंय. पाहिल्याबरोबर वरी तोंड करतात. महाराज, आपण एखाद्या पाहुण्याला गावरान तुपातला शिरा खाऊ घाला आणि ते पाहुणा घरी गेल्यावर म्हणतो गावरान तुपातला शिरा खाऊ घातला, पण निघताना चहा कुठं पाजला. इतके हरामखोर पाहुणे आहेत आपले. म्हणजे गावरान तुपातला बदामाचा शिरा खाल्ला भडव्यानं आणि पुन्हा घरी गेल्यावर बायकोला म्हणला त्यानं शिरा खाऊ घातला, पण निघताना चहा प्यात नाही म्हणले. याला पिराला कापायला पाहिजे, हरामखोराला पिराला. हो, हे काही काही लोक बळी देतात ना कोंबड्या बकऱ्याची, याचा बळी द्यायला पाहिजे नालायकाचा. म्हणून हे रक्ताच्या नात्यातले सुद्धा बेईमान होऊ शकतात. अब्जावधीची संपत्ती बापानं पोरासाठी कमवली, ते पोरग सुद्धा बेईमान होऊ शकते. गाय नाही बेईमान होऊ शकत, नाही बेईमान होऊ शकत ती, नाही बेईमान होऊ शकत. गणेशराव, तुम्ही रातच्या 2 वाजता जरी गाईच्या गोठ्यात आले आणि गाई जर नाही उठल्या तर मरुस्तर कीर्तन करायचं नाही. इतकं प्रेम देणारी याती फक्त गाईची आहे, गाईची. नात्यातली माणसं एखाद्या वेळेस म्हणतील आले असतील, पडतील, झोपू द्या, सकाळी बोलू, सकाळी बोलू म्हणतील, सकाळी बोलू. गाय नाही, तात्काळ उठेल. एका बाईला नवरा कसा भेटला? घोंगडी इतका गोरा. बरं, यांच्या मनात शंका आली, काऊन हसल्या? घोंगडी पांढरी नसती का? तुम्हाला सगळ्या काळ्याच घोंगड्या दिसतात का? पांढरी नाही का घोंगडी एखादी? पण तुमचं ते काळ्याच घोंगडीवर ध्यान गेलं. घोंगडी इतका गोरा नवरा भेटला गणेशराव. पण सात्विक माणूस होता. त्या बाईच्या उभ्या आयुष्यात त्यानं कधीच बूट हरपून घरी आला नाही. कसा होता नवरा? घोंगडी सारखा. पण बाबा त्यानं एकाही दिवशी बूट हरपिला नाही. बूट कोण हरपित हे तुम्हाला मी सांगायची गरज आहे का? तुम्ही पोटकिडे आहेत त्याच्यातले, मी तुम्हाला सांगावं याची गरज आहे का? जीवनात कधी बूट हरपून घरी आला नाही. जीवनात कधी बायकोला वाट पाहायला वेळ लावली नाही. जीवनात बायकोला माहेराला जाताना कधी तुटकी चप्पल दिली नाही. जीवनात बायको माहेराला जाताना कधी फाटकी साडी नाही. जीवनात कधी बायकोला या पोटाची खळगी भरण्यासाठी किराण्याची अडचण येऊ दिली नाही. नवरा कसा होता माहिती आहे? घोंगडीसारखा. कसा रंग आहे नवऱ्याचा? घोंगडीसारखा. महाराज, इतकी जीवनात त्याच्या सुखसोयी होती म्हणून ती पतिव्रता स्त्री त्याला पांडुरंगा इतकी, बाबाजी त्याला भगवान शिवजी इतकी मानित होती. पण शेजारणीच्या पोटात डबा उठला. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, शेजाऱ्याच्याच पोटात डबे उठत आहेत म्हणून आपले घर पेटत आहेत, नाही तर तसा जाळच होत नाही घरात. शेजाऱ्याने इस्तू टाकल्याशिवाय घरच जळणत कोणाचीच. हे दुसऱ्याच्या इस्त्यानंच घरं जळत आहेत. मला असं वाटतंय शेजाऱ्याचा इस्तू आत येऊ नये म्हणून आपण असा वाला पडदा टाकला पाहिजे की त्यानं आपल्याकडे फेकल्यावर त्याचंच जळालं पाहिजे. पण त्यानं इस्तू टाकल्या आपलं जळा म्हणून इकून तुम्ही भुसकट ठुलं, राखेलच्या कॅनी ठेवल्या म्हणून आपलं जळायलं. ते राखेलची कॅन म्हणजे दुसऱ्याचं ऐकिने. राखेलची कॅन म्हणजे दुसऱ्याचं ऐकून आपलं घर जाळणे. दुसऱ्याचं ऐकायचंच नाही याला म्हणायचं वल्ला पडदा लावला. त्या बाईने एके दिवशी सांगितलं, सकू
काय बाई तू संसार करते, काय तुझा नवरा आहे घोंगडीसारखा काळा, काय 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 येड्यावानी. तिने ऐकण्याची मर्यादा होती. तिने एके दिवशी सांगितलं, बाई तुम्हाला एक बोलू का, 2-3 वर्ष झालं तुम्ही मला टोमणे मारतात, तुझा नवरा घोंगडीसारखा, तुझा नवरा घोंगडीसारखा, तुझा नवरा घोंगडीसारखा. एक बोलू का बाई तुम्हाला, तुमचा नवरा काचा इतका सुंदर आहे, काचा इतका सुंदर आहे, पण मला कळतंय तसं तुमचे पोरं त्याला उचलून आणतात बस स्टँडच्या मुतारीपाशी पडलेला असल्यावर. माझा असू द्या घोंगडीसारखा, पण दिवस माळवायच्या आधी आमच्या संसाराची काळजी करून घरी येतो. महाराज याला म्हणायचं पतिव्रता. तिची निष्ठा काही सांगू द्या, पण तिची निष्ठा तिच्या पतीवर होती, तितकी निष्ठा आपल्या धर्मावर असली पाहिजे, तितकी निष्ठा आपल्या संतावर असली पाहिजे, तितकी निष्ठा आपल्या संस्कृतीवर असली पाहिजे. भंगीर यायचं नाही ऐकायचं. हे सांगणारे कानात शिस वाटणारे नालायक कुंटाला न जन्माला येतील, पण आपले कान त्यांच्या हातात द्यायचेच नाही. विठाला विठाला आणि आपल्याकडं ग्लानी येण्याचं एकमेव कारण एक आहे बाबाजी, आपले लोक एका फांदीवर बसतच नाहीत. एका फांदीवर बसणारच नाहीत. आज तुमच्या पाया पडतील की उद्या लगेच पिराच्या पाया पडायला जातील, की परवाच्या दिवशी लगेच कंदुरीला लिंब घेऊन जातील. हे इतके भंगिरे येत नाही. त्याच्यामुळं नेमकं यायला कोणता देव यांच्याकडे येईल त्या देवाला पण पंचायत पडती. हा जाऊ द्या मी झोपतो तेव जाईन, तेव देव म्हणतो जाऊ द्या, त्या दिवशी तिकडे गेलतं ना मी राहतो तेव जाईन. एकही येत नाही, याचा भोगा होतोय. आपल्याला सवय लागली. इथंच नास्ती परण लभ्यते. मी रात्री सांगितलं, दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीराशी. दोन जागेवर हात ठेवले आपलं शरीर थांबते का? कोणती एकच फांदी धरा, आपुला तो एक तेने विन जीवा. 17 जागेवर. किती नालायकपणा, किती नालायकपणा. आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी देवीची पूजा करत असतात. लक्ष्मी देवीची पुराणाचा निर्णय, तुकोबाराय पुराणाला मानतात, पुराणाचा सिद्धांत आहे. लक्ष्मी देवीची आषाढ मासात पूजा करतात. त्या देवीला जात असताना पाण्याचा तांब्या आणि त्या पाण्याच्या तांब्यात लिंबाचा डाखळा. लिंब हे लक्ष्मीचा अधिष्ठान आहे. लिंब हे आयुर्वेदाचा अधिष्ठान आहे. लिंब हे हजारो रोग दूर करण्याची ताकद कडुलिंबात आहे. म्हणून त्या लिंबाचा ओला डाखळा त्या पाण्यात ठेवायचा, जगदंबेच्या दर्शनाकरता जायचा आषाढ महिन्यात. आणि आषाढ महिन्यात रोगाची लागण जास्त होत असते. दलदलीचं वातावरण असतं, पाणी दूषित होत असतं, बऱ्यापैकी पक्वान्न दूषित होत असतात. आणि म्हणून त्या देवीचं दर्शन घ्यायचं, त्या पाण्यात त्याच्यातलं काही पाणी त्या देवीला समर्पित करायचं आणि त्या लिंबाच्या डाखळ्याचा तो ती खालचा कोंब असतो ते त्याच्यात त्या पाण्यात असा घासत असतो आणि ते पाणी घरी लेकराला द्यायचं. शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तिला लक्ष्मी देवी म्हणतात. पण आता ह्या 10-20 वर्षात तोंडाचं सुख घेणाऱ्या नालायकानं तिला लक्ष्मी देवी न म्हणता तिला मर्याई नाव ठेवलं आणि तिला लिंबाचा डाखळा न नेता ढवळे लिंब नेले. त्या देवीला कोणते लिंब नेले? ढवळे. त्या देवीला ढवळे लिंब आवडत नाहीत. याच्या जिभेचे चोचले पूर्ण करण्याकरता देवीला बदनाम केलं. हो, आपल्याकडं सांगितलं नाही, शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते घेते. जे आपल्या पोटाकरता भीक मागते ते देव आपलं कधीच कल्याण करू शकत नाहीत, कधीच कल्याण करू शकत नाहीत. म्हणून निर्णय असा घ्या, सात्विक देवांच्या पुढे, सात्विक संतांच्या पुढे आपलं मस्तक वाकवा. नालायक महाराजांच्या पण पाया पडू नका. त्याच्या पायातून पाप तुमच्या डोक्यात येईल आणि बंधा तुमचा संसार जळून जाईल. महाराज जे संप्रदायात निष्ठ आहेत अशा लोकांच्या पाया पड जा, की जेणेकरून तुमचं पाप जाळण्याची ताकद त्यांच्यात असते. कोणाचे नका पाया पड जाऊ. विनंती करतो तुम्हाला. विठाला 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 विठाला. यशोदेकडे का? आपल्या प्रत्येक देवता अग्नीच्या मुखातून जेवत असतात. अग्नीच्या मुखातून. एक माहित असावं गणेशराव तुम्हाला, आपल्या जुन्या काळातल्या बायका चुलीवर स्वयंपाक करायच्या. आता काळ गॅसचा आलाय, मी त्याच्या विरोधात बोलणार नाही. कालाय तस्मै नमा, त्याच्या विरोधात नाही बोलणार. काळ आला, काळ आला. महाराज पूर्वीच्या काळात बाळंतीण जर डिलिव्हरीचा पेशंट असेल तर बैलगाडीमध्ये तालुक्याला जायची.
परिस्थिती होती. आणि काही काही रस्त्यानं अशा गाडीवाटा होत्या बाबाजी की त्या गाडीवाटानं बैलगाडी चलत नव्हती, म्हणून बाजावर त्या स्त्रीला ठेवीत आणि त्या बाजाला दांड्या लावीत. प्रेत नेतात का प्रेत, असं त्या डिलिव्हरीच्या पेशंटला खांद्यावर हॉस्पिटलपर्यंत नेत. तो काळ सांगतोय, तो काळ. आता शेळ्या पायी पायी जाईनच बाजारात. आता शेपुड्या टेम्पूत चालल्या. आता तर बाया कसं काय बैलगाड्यात जाते मला सांगा. काल आहे तसं ना, मी काय विरोधात बोलणार नाही. काळ आला काळ. पूर्वीच्या काळात चुलीवर स्वयंपाक करायचा, आता गॅसवर करतात. मला काही त्याच्या विरोधात बोलायचं नाही, पण शक्य असल्यास आजही चुलीवर खाण्याचा प्रयत्न करत जा. आजही खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांनी कोपऱ्यात एक चूल मांडलीच पाहिजे. किमान ज्या दिवशी भाकरी केल्या त्या दिवशी चुलीवर करत जा. ज्या दिवशी वांगे भाजायचे त्या दिवशी गॅसवर नका न भाजी जाऊ. ते वांगे त्या चुलीच्या आहारात कोची जा ना. हो, त्या चुलीच्या आहारात अग्नीत भाजलेले वांगे तुमचा जठराग्नी शुद्ध करू शकतात. निदान इतकं खाचं शिका ना. शिका, खाचं शिका. ज्याच्याकडे 10-5 एकर जमीन आहे त्यानं पुण्यातलं दूध खाऊ नका असं म्हणणार नाही, पण ज्याच्याकडे 10-5 एकर जमीन आहे त्यानं 2 गायी पाळल्या तर त्याला काय धनुर्वात आलाय का. पण 25 एकर जमीन काळीची असताना बी उंदीर धरल्या आणि ती पुडी आणतो. महाराज दूध प्या. मी म्हणलं बोके आहे का मी हे दूध प्यायला, हे तूच पी आणि तू आंघोळ कर यानं पुन्हा. हो, बोके आहेत का आम्ही आम्हाला त्याच्यातलं दूध पाजा. घरच्या गाईचं खाचं शिका. म्हसाड पाळा, गाय पाळा, शिका ना. हा, जरा जरा शेणाचं टोपलं उचलायचं शिका जा ना. गाईचा गोठा झाडून काढायचं शिका ना. तुम्ही कुठंच वाकणत बसताना अग ग ग, उठताना अग ग ग, कमरात वेल्डिंग, मानात वेल्डिंग, फर्यात वेल्डिंग, बगलात वेल्डिंग, हात वाकणात आणि झोपताना पसाभर गोळ्या खाऊन झोपायलात. उठल्यावर बी गोळीच खालात, मग दात घासायलात. हो, ॲसिडिटी झाली, वरण खाल्लं, स्टो पेटलाय पोटात तुया स्टो. जलोशील गोळ्या 2-3 खाल्ल्या. जलोशील गोळ्या खाऊच नको, त्याचं पिठलंच करून काय. हो, 2-4 भाकरी कर जलोशील गोळ्याची, तुझी ॲसिडिटी कायमची जाईल. कामं करायचं शिका ना. 500-500 एकरवाली माणसं येडा करायला शेतात जात होते. आता 1.5 एकर जमिनीवाला 10.5ला दात घासी तू जसा याचा आजा मंत्री आहे. हा, मोकार सोसायटीचा अध्यक्ष हरामखोर कुठला, 10.5ला दात घाशी तू. तुला ज्यानं बायको दिली त्याचं नशीब फुटलंय, त्यानं तुला पोरगी दिली. नालाय का, तिचं नशीब पालथं. तू यासारखा सुंब्या भेटलाय तिला. विठाला 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 विठाला. हे उद्योगंवर धमते लक्ष्मी. माणसानं काम केलं पाहिजे. आपण कर्मभूमीवर आलोत झोपण्यासाठी नाही. झोपीनं जर आयुष्य वाढलं असतं तर आजगराची संख्या जास्त झाली असती. हे मोठाले लोक मोठे होतेत ना, हे खाली बसल्या बसल्या दिल्लीतल्या लोकांचे हे वाभाडे काढतात हे नालायक लोक. अरे त्या लोकांना झोपा नाही ता, रात्रंदिवस ते लोक बेजार आहेत बाबाजी. तेव्हा ती लोक मोठे होतेत. आणि हे उगेच आपले हे दुसऱ्यावर जळणारी माणसं. नाही, काम करायचं. आपण जितकं काम करू तितकं मोठे मोठे होत राहू. चला, चुलीवर स्वयंपाक असायचा. टिकल्यावाल्यांनी जुन्या सासूला विचारा, आजच सासूला विचारा कशी पद्धत होती जुन्या काळात. जुन्या काळातली बाई जर भाकरीला बसली किंवा चपात्या करायला बसली, ती बाजरीची असेल, गव्हाची असेल, ज्वारीची असेल, मकेची असेल, उडदाची असेल, कळण्याची असेल, मिसळ्याची असेल, ही आंबाडीच्या त्या पिळ्याची भाकरी असेल, ह्या भाकरी करायला बसलेली जुनी बाई रुपया एवढी भाकरी करीत होती. आधी 8 आण्यासारखी, रुपयाच्या नाण्यासारखी एक भाकरी करायची. ती तयावर टाकायची. ती भाजली की ती भाकरीचा, ती छोटीशी भाकरी चुलीत टाकायची. 2 थेंब पाण्याचे टाकायचे आणि अग्नीला नमस्कार करायची. म्हणजे सर्व देवता तेवढ्या चिपट्यानं जेवायच्या. आणि तितक्या चिपट्याचा आशीर्वाद किती होता माहिती आहे का. हे अग्नी नारायणा, माझ्याकडनं तुला नैवेद्य रे. अश्विनी कुमार तृप्त व्हायचे. आणि त्या घरात त्या लोकांनी त्या चुलीवरचा स्वयंपाक खाल्ल्यावर एकाचंही पोट दुखत नव्हतं. या सर्व देवतेची कृपा होती. कारण आपण जे कमवतो ना त्याच्यातला प्रत्येकाचा भाग प्रत्येकाचा ठरलेला आहे. प्रत्येकाचा भाग. शेतकरी राजाचं जीवन बघा ना. शेतकरी राजाचं जीवन बघा. खळं केल्याच्या नंतर मात्र सांडते, मात्र जमा केलं तरी इकडे तिकडे दाणे थांबतात. ते दाणे पक्ष्यांचे आहेत, ते दाणे उंदरांचे आहेत, ते दाणे घुशींचे आहेत, ते दाणे मुंगसांचे आहेत, ते दाणे प्रत्येक जीवाचे आहेत. शेतकरी राजाच्या घरात जितकं येईल तितकं त्याचं, आणि शेतात राहील ते बाकींच्या जीवाचं असतं. महाराज, यज्ञ आहे त्याच्या जीवनात. हो, याग आहे त्याच्या जीवनात. त्याच्या जीवनात नाना प्रकारच्या यज्ञाची सिद्धांत आहे. म्हणून मी सांगतोय, ज्याच्या वाट्याला जमीन असेल तो भारत देशातला राजा असेल.
ज्याच्या नावानं सातबारा असेल का गणेशराव, तो माझ्या महाराष्ट्रातला राजा असेल. त्याला नाना प्रकारचे यज्ञ करण्याचा योग येतोय. अहो त्यानं ज्वारी पेरली, चुकून पक्षी त्याच्या ज्वारीचे कंस खातात. त्यानं गहू पेरले, सांडलेल्या ओंब्या उंदरं खातात. महाराज नाना प्रकारच्या जीवाचं पोषण करणारा शेतकरी राजा आहे. चुकून एखाद्याची गाय मसड आली, 10-5 आळा शेती खाईल. एखाद्याचा बैल आला, 10-5 कंस तो खाईल. कारण त्याच्या जीवनात कायमस्वरूपी यज्ञ असतो. तो फक्त शेतकरी राजा असतो. तो शेतकरी राजा. शेतीवर प्रेम करा. महाराज अग्नीची कृपा झाली आणि अग्नीनं त्या स्त्रीला सांगितलं, काय देऊ? एकच दे. देव माझ्या पोटी जन्माला यावा. आणि अग्नी देवाकडे गेला आणि देवाला सांगितलं, देवा मी त्या बाईवर प्रसन्न आहे. तिनं अग्नीची साधना केली आणि तिनं सांगितलं, देव माझ्या पोटी जन्माला यावा. भगवंतानं सांगितलं, अग्नी एक लक्षात ठेव, तिच्या उदरातून जन्माला यावा तिचं इतकं पुण्य नाही, पण तुझी तिनं साधना केली म्हणून तिला मी निराश होऊ देणार नाही. पोटातून जरी नाही जन्माला आलो तरी तिला गोकुळात जन्म भेटेल. तीच यशोदा. आणि तिच्याकडे 11 वर्ष 53 दिवस. वाक्य नीट ऐका, पुराण सांगते 11 वर्ष 53 दिवस तिच्या पोटातून जरी जन्म नाही घेतला तर जन्मदात्या मायबापाला सोडून 11 वर्ष 53 दिवस तिच्याकडे राहीन. तिचं नाव यशोदा आणि ती गोकुळात. म्हणून जनाबाई पहिल्या कडव्यात म्हणतात, वैकुंठीचा हरी वैकुंठीचा हरी वैकुंठीचा हरी वैकुंठीचा हरी. वैकुंठीचा हरी वैकुंठीचा हरी. तर त्याचा सिद्धांत पुढे सांगतो. तोपर्यंत विठोबा रखुमाई कुमारी बार कुमारी बार कुमारी रखुमाई बार कुमारी विठोबा रखुमाई बार कुमारी हे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई रखुमाई हे विठोबा हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी चालत असलेला हा दिव्य ज्ञान यज्ञ. भगवान शिवजींचा अधिष्ठान, रहितेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा, गौमातेचा अधिष्ठान आणि गणेशराव तुमच्या परिवारावर असलेली माझ्या श्रीगुरूंची कृपा, 1008 धर्माचार्य श्री गुरु दयानंद स्वामींची कृपा, या संत महंतांची तुमच्यावरची कृपा आहे. सहज मोठ्यांचं वाक्य सांगेल, या विश्वाच्या पाठीवर ज्यांच्यावर संतांची कृपा आहे त्याच्यावर विश्वाची कृपा होते, आणि ज्याच्यावर संतांची कृपा नाही त्याच्यावर देवाची कृपा कधीच होत नसते. सगळ्या गोष्टी मोडून टाकायची ताकद ती संतात असते, प्रारब्ध बदलायची ताकद ती संतात असते. अशी परमपावन कृपा
गुरुवर्यांची आहे. फार दिवसापासून तुमच्या कुटुंबाला तुम्हाला महाराजांची सेवा, स्वामीजींची सेवा तुम्हाला घडली आणि त्या सेवेचं फळ आहे. एवढा मोठा यज्ञ एखाद्या 2000 लोकसंख्येच्या गावानं विचार केला. मी खूप फिरतोय महाराष्ट्रात, खूप फिरतो. 2000 लोकसंख्येचं गाव असेल, त्या गावानं विचार केला तरी एखाद्या वेळेस त्यांचा मेळ होत नाही आणि एवढा मोठा सप्ताह करू शकत नाहीत. ते का होऊ शकत नाही? कारण ते एकत्रित येऊ शकत नाहीत. पैसे प्रचंड असतील त्यांच्याकडे, प्रचंड असतील, पण नाहीत करू शकत ते. तुम्ही एकट्याने एवढं सत्र भरावं. तुम्ही वैभवशाली आहात, पैशावाले आहात, हे मला नाही सांगता येणार, पण मला एक सांगता येईल, तुमच्यावर संतांची कृपा आहे बाबाजी सारख्या, आणि ज्ञानोबाराय तुकोबारायची कृपा आहे, म्हणून तुम्ही हे ज्ञानाचा यज्ञ केलाय. नाही तर पैसे नाहीत अशी माणसं नाहीत जगात. खूप पैसे आहेत. काही माणसांकडं एवढं धान्य आहे की त्यांच्या बाप दाद्यापासून पाप आहे म्हणून त्यांच्या धान्याला किडे पण लागत नाहीत. तर माणसं कशी खातील? त्यांच्या गव्हा ज्वारीला औषध न टाकता किडे लागत नाहीत. म्हणजे किड्यांनी सुद्धा विचार केला याचे गहू खायचे नाही, किड्यानं सुद्धा विचार केला याच्या ज्वारीला खायचं नाही, कारण ते पुण्यच नाही ना. महाराज नुसत्या हाती उठवी काग. काही माणसं इतकी निर्दयी असतात की भरक्या हातानं कावळ्याला सुद्धा उठीत नाहीत. त्याला वाटतं आपले कण जर उडाले तर कावळ्या खाईन. कारण आपल्या जीवनात काही दातृत्व घडायचं असेल तर त्याच्यासाठी पुण्य लागतं. आपल्याच्यानं एखादी सेवा घडायची असेल तर त्याच्याच्यानं पुण्य लागतंय. मी फार दिवसापासून मनात विचार करत होतो, पैसे आहेत माझ्याकडे, मी माईकवर सांगतोय, किती कॅमेरे आहेत पुढं, मी का कोणाचे खिशे कापले का, कुठं डाका टाकलाय, कुठं काय केलंय, काय जस्ट त्याचा माणूस हा प्रारब्धान मोठा होत असतो, काय जस्ट त्याचं प्रारब्ध आहे, त्याला काय विचार नाही. इकत आणलेली बैल बांधून वैरण खातेत आणि देवाला सोडायला कठाळ्या. कोणाची मका खातो ते? नशीब घेऊन आला आणि कठाळ्या, नशीब घेऊन आला. नशीब तसं बाळूचं नशीब आहे ना, नशीब आहे. मला काय अडचण नाही पैशाची, पण मी एकच मागणं मागत होतो या साधू संतांकडे, मला एक ना एक दिवस गायीची सेवा घडावी, एक ना एक दिवस गायीची. मी माईकवर उल्लेख करणार नाही, पण माझ्या अंतकरणात कितीतरी मंदिरांसाठी सुद्धा मी पावत्या गुप्त फाडल्या. मला त्याच्यातही समाधान नव्हतं, कारण जगात मंदिरं बांधणारी माणसं खूप आहेत. तिथं गिरगावच्या बाळूची गरज नाही. पण मला एकच लक्षात येत होतं, तू 10-5 गायी पाळ आणि त्या गायीची सेवा करून मर, इतकीच माझी अपेक्षा होती. आणि ती मला देव माझी पूर्ण करत राहा लागलेला आहे. आणि बाबाजी तुमच्यासारख्याच्या सर्व संतांच्या आशीर्वादानं गायीची सेवा जास्तीत जास्त करण्याचा योग माझ्या जीवनात यावा, इतकंच मला जाता जाता आशीर्वाद द्या. हो, माझ्याकडे जी संपत्ती, ती संपत्ती ढेपीच्या रूपात, पेंडीच्या रूपात, गुळीच्या रूपात, कडब्याच्या रूपात गायीकडे जावी, ही एवढा आशीर्वाद मला मिळावा. पोरासाठी तर मी कमवून ठेवलंयच. विठाला विठाला आणि ते पुण्य अनायाशे. तुम्ही कीर्तनकार नाहीत गणेशराव, तुम्ही भागवतकार नाहीत, तुम्ही शिवपुराणकार नाहीत, तुम्ही रामायणकार नाहीत, तुम्ही एखादा प्रवचनकार नाहीत, तरी पण काही नसताना तुम्हाला गायीची सेवा घडते, हे तुमच्या वाडवडिलांचं पुण्य आहे. आणि अशीच सेवा घडत राहू. आणि त्या सेवेच्या पुण्याईनं आपण प्रपंचातली माणसं आहोत, आपण भरकी माणसं आहोत. संसारातली माणसं चमचा भरू की टोपलं भर चिखलानं भरलेली असतेच. कोणी टोपलं भर, कोणी गाडी भर, कोणी ट्रॅक्टर भर, कोणी रेल्वे भर, पण चमचा भर का होत नाही, इतक्या पण चिखलानं आपण भरलेली आहेत. केवळ कारण आपण संसारातली माणसं आहोत. आणि आपण प्रपंचातल्या माणसानं हे भरकं बाजूला काढण्यासाठी हे पाण्यानं धुतल्या जात नाही, याला सेवेनं धुवावं लागते. आणि ती सेवा वाडवडिलांची असावा, घरातल्या वयस्कर लोकांची असावा, संतांची असावा, अन्नदानाची असावी, गोमातेची असावी, धर्माचं नाव वाढण्यासाठी असावी, एखादं धर्माचं मंदिर होण्यासाठी असावी. ती सेवा संसारातल्या माणसाला घडली की त्याच्या भोवतालचं दूषित वलय आहे का, दूषित वायू आहे का, दूषित वलय आहे का, दूषित कवच आहे का, दूषित कंपाऊंड आहे का, हे फक्त सेवेनंच जळू शकतंय.
हे फक्त सेवेनं जुळू शकतंय. संतांची सेवा असेल, धर्मांची सेवा असेल, नामाचा प्रचार असेल, गोमातेची सेवा असेल, वाडवडिलांची सेवा असेल. मी नेहमी सांगत असतो, ज्या बाईचे मालक कपाळावर कुंकू आहे तिनं नवऱ्याचं दर्शन दिवसात एकदा घेतलं पाहिजे, तरच तिला महाराजाच्या पाया पडायची लायकी आहे. नवऱ्याच्या पाया पडत नसल आणि महाराजाच्या पडत असल तर तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळ जळण. तिची लायकीच नाही महाराजाच्या पाया पडायची. तिनं दिवसात एकदा आंघोळ केल्यावर नवऱ्याच्या पाया पडावा, तर तिला भारतातल्या महाराजाच्या पाया पडायची लायकी आहे. ज्याचे आईवडील जिवंत आहेत त्यानं दिवसात एकदा आईवडिलाचं दर्शन घ्यायचं, तरच महाराजाच्या पाया पडायचं. नाही तर त्याच्या पापानं बिचारा एखादा चांगला महाराज पण जुळून जाईल. मायबापाच्या दर्शना इतकं पुण्य. मला सोपं सांगावं वाटतं. मी अडचणीत हात घालीत बी नाही, इचून निघत असते. मग डसल्यावर कोण्या दवाखान्यात जायचं. त्याच्यामुळे सोपा परमार्थ. आपल्या मालकाचं दर्शन घ्या, मग साधूचं दर्शन घ्या. आपल्या आईवडिलाचं दर्शन घ्या, मग साधूचं दर्शन घ्या. आणि चांगला साधू मालकाच्या पुण्याईनंच मिळत असतो. चांगला साधू, चांगला महात्मा, चांगला वारकरी आईवडिलाच्या दर्शनानंच मिळत असतो. ज्याला आईवडिलाचं पुण्य नाही त्याला चांगला साधू सापडत नसतो. मग साधुनारा सापडायचा असेल तर आईवडिलाचं पुण्य लागतंय, आणि साधनाराला पाहिजे असेल तर मग कशाच्याच पुण्याची गरज नाही. विठाला विठाला विठ्ठला 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 गणेशराव, तुमच्या कुटुंबावर महात्म्यांची कृपा आहे. एवढी मोठी महात्मे आणि परिसरामध्ये बाबाजी तुमची भूमी तपोभूमी आहे. खूपशे यज्ञ. काल मी जिथं सर्वानंद सरस्वती महाराजांच्या आश्रमावर गेलो धानोऱ्याला, तिथं ब्रह्मलीन शिवस्वरूप काशीगिरी महाराजांच्या पुण्यतिथीचा सोहळा चालू आहे. गोडसं शिवजींचं मंदिर आहे. 108 किलोचा कळस मंदिराला बसणार पुढच्या वर्षी. 108 किलोचा. बाबाजी, हा परिसर आहे ना तुमचा, हा परिसर तपोभूमी आहे, हे देवभूमी आहे तुमचा परिसर. कारण या परिसरात यज्ञ, मी बाबाजींच्याच मार्गदर्शनात त्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कितीतरी यज्ञात कीर्तन केली बाबा. कितीतरी पवित्र भूमी आहे तुमची. परिसर पवित्र आहे. कारण तुमच्या अंतःकरणात हा भाव जागा होतो ना गणेशराव, हे तुमचा नाही, ह्या मातीची ताकद आहे. ह्या मातीत केलेल्या ह्या संतांच्या भक्तीचा पुरुषार्थ आहे बाबाजी सारख्या. आणि तो पुरुषार्थ तुम्हाला स्फूर्त करत आहे आणि धर्म उंच नेण्याचं काम तुम्हाला करायला लावतोय. ह्या साधूंची ताकद आहे. धन्य यशोदा ती माय. यशोदेला माय का? माय तर देवकी आहे, मग यशोदा माय का? बापूंनी सांगितलं 10-5 मिनिटं घळघळ करा म्हणून एकच्या पुढं सरकतोय. बापूंचा आदेश होता, जरा कमी करू नका. तसं मी कीर्तन कुठंच कमी करत नाही माऊली, कधीच नाही. माप भरून सांडावा. महाराज वक्ता जर घड्याळ पाहत असेल तर त्या वक्त्याने एक लक्षात ठेवायचं, काळाची काठी आपल्या डोक्यात आहे. कारण घड्याळ कुठं पाहायची असते माहिती आहे का? चुकीचं काम करताना, भजन करताना घड्याळ पाहायचीच नाही. आणि त्यातली त्यात पाकिट घेणाऱ्याने तर घड्याळ पाहायचीच नाही. यम इतका हानीन की इंचभर जागा ठोचा नाही लाल करायची. यमाला कळणार नाही कुठं कुठं लाकडं हाणावा, यमाला कळणार नाही तापलेल्या गजानं कुठं कुठं चटकाने द्यावा. त्याच्यामुळे मला नाही कीर्तनात संकोच नाही टायमाच्या बाबतीत. बरं बाबा, हे घासा दिलाय कोणी? पंढरपुरातल्या मालकानं. त्याच्या मनात आल्यावर जर आता दाबला तर उद्या निरोप जातो, आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर विश्वात्म्यात विलीन. उद्या 12:30 वाजता त्यांचा अंत्यविधी आहे. लगेच क्लिप गाजल्या जाती, गेले दिगंबर. यायला तर आकलीचे कांदेत नाहीत, ही क्लिप कोणाला टाकावं? नदीला गेले आकली. हे अभंगाचं कडवं कोण्या नालायकाला टाकीत असतात का? महाराज त्या दर्जेचा माणूस असावा त्याला हे अभंग टाकावा, कोणाला नाही. विठाला 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 विठ्ठल महाराज, व्यक्ती स्वातंत्र्य झालं संप्रदायात. प्रत्येकाला वाटते माझी जहागिरी. नाही माऊली, आम्हा कीर्तनकाराची संप्रदायावर जहागिरी नाही. या संप्रदाय जहागिरी आधुरीव लोकांची आहे, ज्यांनी संप्रदाय जिवंत ठेवलाय. आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संप्रदायातले असे फडकरी आहेत. एक सांगू गणेशराव, त्या फडकऱ्यांच्या जीवनात गाणं हा शब्द सोडून द्या, शपक अभंग पण घेत नाहीत. शपक अभंग घेत नाहीत. अभंग काय साधना असेल या लोकांची. म्हणून परमार्थ
या महाराष्ट्राच्या मातीतील आधारीव फडकऱ्यांमुळे परमार्थ आहे, आमच्यासारख्या काल परवाच्या कीर्तनकारांमुळे नाही, या टपराच्या गाडीत बसून माझ्यासारख्या गिरगावच्या बाळूने इकडे तिकडे फिरणाऱ्यामुळे नाही. हा संप्रदाय ज्यांनी रक्ताच्या कणापासून जोपासलाय, त्यांच्या कणाकणात संप्रदाय, ज्यांच्यात अभंग सुद्धा शपथ स्वीकारला जात नाही, महाराज चुकीची चाल स्वीकारल्या जात नाही, चुकीचा स्वर स्वीकारला जात नाही, चुकीचं गाणं स्वीकारल्या जात नाही, ह्या लोकांनी संप्रदाय जिवंत ठेवलाय. आमच्यासारख्यांनी नाही. आम्हाला गर्व, माऊली आपल्याला गर्व नाही यायला पाहिजे. आपण या मोठ्या लोकांमुळे परमार्थात येत, आपल्यामुळे परमार्थ नाही, त्यांच्यामुळे परमार्थ आहे. म्हणून त्या पवित्र परंपरेतल्या लोकांना साष्टांग प्रणिपात करतोय. महाराज 300 वर्षाच्या परंपरा, काही काही 300-350 वर्षाची. श्रीगुरु बोधले महाराज, मानकोजी बोधले महाराज, 300-350 वर्षाची परंपरा. महाराज ज्या परंपरेत एक भागीरथी नावाची माऊली जन्माला आली, त्या भागीरथी नावाच्या माऊलीनं जगाच्या बापाला रडायला लावलंय. विश्वाचा बाप, ती पाया पडत असताना देवाचे डोळ्यातले पाणी तिच्या पाठीवर पडतंय. अशी भागीरथी त्या पवित्र मानकोजी बोधले महाराजांच्या कुटुंबात जन्माला आली. त्या कुटुंबातले वारकरी सध्या आता जयवंत बाप्पा आहेत. बाप्पांचे वडील दादा आहेत. 350 वर्षाची परंपरा. काय परंपरा आहेत महाराजा. या परंपरेमुळे संप्रदाय जिवंत आहे. त्याच भागामध्ये रामकृष्ण भाऊंची परंपरा, धाराशिव भागामध्ये रामकृष्ण भाऊंची परंपरा. श्रीगुरु वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ जात राहिले. गणेशराव, आस्ती संचयाचा कार्यक्रम आपण राखेचा कार्यक्रम म्हणतो. सगळी परिसरातली वारकरी श्रीगुरु भाऊंचं पार्थिव अग्निमय झाल्याच्या नंतर तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजळीला दीप गुरुकृपा. सगळी लोक दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणावर गेले. तर रामकृष्ण भाऊंची कवटी सापडली, कवटी डोक्याची कवटी. तर वैकुंठवासी रामकृष्ण भाऊंच्या कवटीवर 10-15 क्विंटल सरपण आणि एखादा ट्रॅक्टर भर नारळ असतील. तेवढ्या इंधनामध्ये शरीर जळून दग्ध झालं, तरी पण कपाळावरच्या कवटीवर रामकृष्ण हरी नाव होतं. रामकृष्ण, रामकृष्ण हरी. माऊली महाराज, या लोकांमुळे संप्रदाय जिवंत आहे. या लोकांमुळे संप्रदाय जिवंत, या लोकांमुळे. खाली गेले की शंकर महाराज कंधारकर, आमचे बाबारावजी गिरगावकर शिष्य होते. त्यांच्याकडे चातुर्मास केला संभाजीनगरला. गुरुवर्य बाबाजी ते सकाळी देवपूजा करत असताना चंदन कालवलं, उगाळलं की पाटावरच्या धातूच्या देवता पुढे सरकत होत्या. काय साधना या लोकांची महाराज. महाराज, या पवित्र महात्म्यांमुळे संप्रदाय जिवंत आहे, आमच्यामुळे नाही. नाही, आमच्यामुळे नाही. माणसानं श्रेयवाद घेतला नाही पाहिजे. आपण जर केलं तर आपण म्हणायचं आपण याच्या लायकीचे आहेत. गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी. आपण त्या दशेला यावं. काय अखंड वाऱ्या. गणेशराव, अशी काही लोक आहेत, एका एकादशीला आळंदीला असतात, वद्य एकादशीला, तर शुद्ध एकादशीला पंढरपूरला. शुद्ध एकादशीची द्वादशी सोडली की पंढरपूरहून पायी आळंदीला जायचं, आणि आळंदीतल्या वद्य द्वादशी सुटली की तिसरा पहारा पुन्हा पंढरपूरला निघायचे. 20-20 वर्ष झाले असे काही निष्ठावंत वारकरी आहेत. अख्खं जीवन आळंदी पंढरी, पंढरी आळंदी, आळंदी पंढरी, पंढरी आळंदी, देहू पंढरी, पंढरी देहू, देहू पंढरी, पंढरी देहू. अख्खं जीवन वारीत गेले, अख्खं जीवन वारीत. या सात्विक, सदाचारी, पुण्यशील, निष्ठावंत वारकऱ्यांमुळे संप्रदाय जिवंत आहे. हा धर्म त्या लोकांमुळे जिवंत आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला कीर्तन करण्याचा योग आहे. फक्त आम्हाला संप्रदाय किती निमूटपणे सांभाळायचा आहे आणि किती लोकांपुढे चांगल्या पद्धतीनं मांडायचा आहे, हे आता आम्ही ठरवायचंय. आम्ही ठरवायचंय. आणि आम्ही जर चुका केल्या ना गणेशराव, तर वरचा काठी घेऊन उभा आहे. कोणाच्या बापाची जहागिरी नाही. ह्या संप्रदायाचे संस्थापक, अध्यक्ष आहेत तुमच्या मंदिरातले मालक. भगवान शिवशंकर बाबाजी या संप्रदायाचे अध्यक्ष आहेत. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव भगवान शिवजी आहेत. चला,
यशोदेच्या जीवनात वात्सल्य का? आई का? कारण ज्या वेळेला कृष्ण परमात्मा मथुरेकडे निघाले, आक्रूर रथ घेऊन आले, त्या रथात बसले, रथातनं खाली बोलवलं आणि यशोदेनं सगळी दुधाची पदार्थ काढली, दही काढलं, लोणी काढलं, तूप काढलं, ताक काढलं, दूध काढलं, काय एखादा पेढा केला असेल तो पेढा काढला, रबडी केली असेल ती रबडी काढली, भात काढला, साखर काढली, गूळ काढला, ही सगळी पदार्थ एका ताटात ठेवली. कृष्ण कन्हैयाला चंदनाच्या पाटावर बसिलं, त्याच्यातला एक एक घास सगळा खाऊ घातला, सगळा खाऊ घातला कृष्णाला. दुधासोबत ताक खाऊ घालतेत का हे मला माहीत नाही, पण ताकाचा चमचा, दुधाचा चमचा, दह्याचा चमचा, लोण्याचा चमचा, पेढ्याचा चमचा, श्रीखंडाचा चमचा, बासुंदीचा चमचा, भाताचा चमचा, साखरेचा चमचा, गुळाचा चमचा, हे सगळं खाऊ घातलं बाबाजी. आणि यशोदेनं कृष्ण कन्हैयाचं तोंड पुसलं आणि हातात पाणी घेतलं आणि त्या सगळ्या पात्राच्या भोवताल गणेशराव ते पाणी फिरवलं. भगवंतानी हात धरला, मैया, हे मैया, जेवायच्या अगोदर पाणी फिरवत असतात हे मला माहीत आहे, पण आज 11 वर्ष 53 दिवस झाले आई तू उलट काम का केलंस ग? जेवण झाल्याच्या नंतर हात का पाणी का फिरवलं? जाऊ दे कन्हैया, असू दे, पुन्हा कधी योग आल्यावर सांगेल. सांग न ग मैया, हे माय सांग न, हे इकडे का आवाज करा, सांग न ग आई, आई सांग न ग, याचं कारण काय? यशोदेनं सांगितलं, कृष्ण ऐकायची ताकद आहे तुझ्यात? हो सांग माय. कन्हैया, तू ज्या दिवशी आमच्या घरी आलास, तू 4 वर्षाचा झाल्याच्या नंतर मला कळालं तू देवकीचा आहेस. आधी माहित नव्हतं बरं, 4 वर्षाच्या नंतर कळालं तू देवकीचा आहेस. हे नंदराजा कर भरण्यासाठी मथुरेत गेले आणि तिथं वसुदेवाने नंदाला सांगितलं, नंदराज, तुमच्याकडची कन्या मी आणली होती आणि माझा मुलगा तुम्हाला दिलाय. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. नंदराजाने यशोदेला सांगितलं, यशोदे, हा कन्हैया देवकीचा आहे. एक सांगू का यशोदे, एक ना एक दिवस हा देवकी मातेकडे जाईल, पण ज्या दिवशी याच्या आईकडे जाईल, त्याच्या आईनं जर विचारलं, कन्हैया, यशोदेनं तुझी सेवा कशी केली, तर त्याचं तोंड बंद पडावा आणि डोळे उघडावा, रडण्याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे काही नसावा, इतकी सेवा कर. कन्हैया, आज तुझं जेवण झाल्याच्या नंतर या सगळ्या पदार्थावर पाणी फिरवलंय. पेड्यावर असेल, दुधावर असेल, दह्यावर असेल, तुपावर असेल, लोण्यावर असेल, श्रीखंडावर असेल, बासुंदीवर असेल, भातावर असेल, गुळावर असेल, साखरेवर असेल, एवढ्या पदार्थावर पाणी याच्याकरता फिरलं. मी संकल्प केलता, याच्यातले जे पदार्थ तू खाशील ते मी खाईल. कन्हैया, ज्या दिवशी तू दूध पिलंस का रे, त्या दिवशी मी दुधाला हात लाईत होते. कन्हैया, तू ज्या दिवशी दही घेतलंस का रे, कडकडतं ऊन जरी असलं तर तू ज्या दिवशी घरचं दही घेतलं नाहीस, त्या दिवशी मी दही तोंडाला लावलं नाही रे कन्हैया. ज्या दिवशी तू भात घेतला नाहीस, त्या दिवशी मी भात तोंडाला लावला नाही रे कन्हैया. तू ज्या दिवशी जी वस्तू खाशील तीच वस्तू मी त्या दिवशी खाल्ली, माझा संकल्प आहे. मग आई, आज पाणी का फिरवलं? ऐक कन्हैया, आज तू आमचा वाडा सोडून, गोकुळ सोडून मथुरेत जाणार आहेस. गोकुळ सोडून मथुरेत जाणार आहेस. आजपासून या पदार्थावर याच्याकरता पाणी फिरिलंय. या शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत याच्यातली एकही वस्तू खाणार नाही. महाराज, जगात माय नसन गणेशराव, आपल्या लेकरासाठी इतक्या वस्तूचा त्याग करणारा जगात एकच माय, तिचं नाव बाबाजी यशोदा होतं. म्हणून धन्य यशोदा ती माय आणि दाशी जनी वंदी पाय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. काल्याच्या अभंगाला चाल म्हणू. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंके लावी येले दुरी, होतो ते गाचे मेवरी. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवणे घडे, हातीचा धारा घ्यारे दोहीचा कोपरा. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवणे घडे, हाती टोका आणि
दिये का तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरो निगडे धरिला कृष्ण म्हणे अवकाशनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रमा बोलिया ब्रह्मनिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका वैष्णवनिका तुका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णव विठ्ठल बोलिलेले करू वेडे वाकुळे उत्तरे समापराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपुला समापराध महाराज तुम्ही सिद्ध कामने ज्ञानेश्वरा राका पाया पैसे करा समापराध महाराज योगे 28 विथे बरे उभा मांगे रकुमाई दिश दिवे शोभा कुंडलिका भेटी प्रब्रह्मा करणे वाली भीमा भूधर जगा जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा माई वल्लभ राई वल्लभ पाहि जुलगा जय देव तुलसी माळा गळा कर ठेवली कंठी असे पितांबर कस्तुरी ललाट देव सुराला भेटी भेटी गरुडा हनुमंत पुढे उभे राहतो जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राई वल्लभ पाहि जुलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येते चंद्रभागे माझे स्नान करते दर्शन घ्या मात्र मुक्ती केशवाशी नामदेव भावे वळती जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राई वल्लभ पाहि जुलगा जय देव आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा सेवे साधु संत मनोविधिला माझा आरती ज्ञान राजा लोक ज्ञान जगे तनत कोणे अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञाने आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा सेवे साधु संत मनोविधिला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मासी केले राम जनार्दन
आई मस्तक ठेवले आरती दान राजा महा कैवल तेजा सेवकी साधू संत मनोविला माझा आरती दान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती बाह्य दाखवे आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारले तैसे तुमाचे अभंगर चले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती बाह्य दाखवे आरती तुकारामा तुकिता तुलने से ब्रह्मा तुकासी आले मनुनी नामेश्वरे चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती बाह्य दाखवे आरती तुकारामा अलिंग डांगरवती डोळ्याने वाही तुपाली प्रेम आलिंगन आनंदी भोजन भयो वाळी विठ्ठल रखमाई ढोबारक विठ्ठल रखमाई ढोबारक ही सवावे माझी आस जन्म जन्मी तुझा पंढरीचा वार करी संता संग सर्व काळ चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी अकल्पाविषयी भावित या कुळा कल्पनेची बाधा नो कोणी साळी अंखराचा वारा राघोराज विष्णुदासा राममणी तया सवे कल्याण कल्पनेची बाधा नव कोणी काळी मागणी तिथं प्रती आहे या संतास निर्विहीची मजली तुका म्हणे आता उदारत हो या संतास निर्विहीची मज देई तुझे काही न मागू दे ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम तुकाराम श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठ गमन होऊन 375 वर्ष झाली. एकच विनंती करतो, फक्त 30 सेकंद म्हणजे अर्धा मिनिट, अर्धाच मिनिट तुम्हाला भीक मागतो. सगळ्यांनी हात वरी करा. राम तुकाराम 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 नमः पार्वते पदे हर 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 हर. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, गौ माता की, सनातन धर्म की, श्री गुरु जोग महाराज की. वंदे वंदे वंदे.